नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल आपली मराठी फॅमिलीवर। तर खूप टायमानंतर आता व्हिडिओ बनवत आहे आणि स्पेशल ओकेशन आहे म्हणजे लग्नाचं। ओके, तर आमच्याच रिलेशनमध्ये लग्न आहे। दोन्ही पण हस्बंड वाईफ म्हणजे जे होणारे हस्बंड वाईफ दोघे पण आमच्या रिलेशनमध्ये आहेत। सो आता मी पोचलो आहे जस्ट लग्नामध्ये आणि खूप टायमानंतर आता व्लॉगिंग करत आहे। थोडंसं डिफरंट पण वाटत आहे। तर मामाची क्वांटो घेऊन मी पोचलो इकडे केळवा दांडाखाडी इथे आणि ही जस्ट एंट्री आहे आणि हा बाहेर लग्नाचा पोस्टर आहे, कविता आणि दर्शन। तर ह्यांचा एंगेजमेंटचा व्हिडिओ तर बघितलाच असेल तुम्ही। तर आज लग्न आहे, आज नाही सॉरी आज हळद आहे, लग्न उद्या आहे। तर व्लॉगिंग ऑलमोस्ट म्हणजे खूप टायमानंतरच आता सुरू केलेली आहे। मध्येच म्हणजे टाइम पिरियड ॲक्च्युअलमध्ये टायमिंगचा खूप इश्यू होत होता। टायमिंग जर मला व्हिडिओ शूट करायला टाइम भेटत आहे तर एडिट करायला टाइम नाही भेटत आहे। भरपूर असे कंटेंट्स आहेत जे मी शूट केलेले आहेत, बट मला एडिट करायला नाही भेटत आहे वेळ। तर टाइम खूप कमी भेटत आहे। जरी माझं जॉबचं टायमिंग माझं बोला ना कमी आहे तरी पण मला नाही भेटत आहे टाइम, वेळच नाही भेटत आहे की तरी पण मी आता कसं पण टाइम करून म्हणजे आपल्या खास रिलेटिव्हचं लग्न आहे तर मग व्लॉग तर झालाच पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की व्लॉगिंग जे आहे खूप टायमापासून माझा विचार चालला होता की वीकमध्ये एक तरी व्लॉग टाकावा, म्हणजे ज्या टायमाला मला सुट्टी असते तेव्हा। बट मी काही गॅरंटी नाही सांगू शकत, डिपेंड्स, बघूया कितीपर्यंत स्टेबल राहू शकतात की मी प्रत्येक आठवड्याला व्लॉग्स टाकत राहील। आता माझा जो हिंदी चॅनल आहे, मी गेमिंग सुद्धा, मी अगोदर व्लॉग तर सोडा, मी गेमिंग तर मी रोज करायचाच 1 तास तरी, ते सुद्धा मला करायला वेळ नाही भेटत आहे। बट स्टिल लेट्स होप फॉर द बेस्ट। कधीपासून आहे, 10 मिनिटं झाली मग काय।
तर मग रात्रीचं टायमिंग म्हणजे वेडिंगचं हळदीचं. तर मग रात्रीचं जे हळदीचं शूट होतं ते थोडक्यात मी केलं आणि खूप टायमानंतर ब्लॉगिंग शूट करताय ना, तर त्याच्यामुळे काही समजतच नाही आहे. म्हणजे लोकांबरोबर इंटरॅक्शन ऑन कॅमेराज लोकांबरोबर इंटरॅक्शन करणं, मग कॅमेरा फेस करणं असं वाटत आहे म्हणजे नवीनच करत आहे, काय जमतच नाही आहे म्हणजे व्यवस्थित प्रकारे गॅप पडल्यामुळे. तर जेवढं येत होतं मला थोडक्यात ब्लॉगिंग ते पण मी विसरून गेलो सर कसं झालं सिच्युएशन. तर आता कदाचित हा शॉर्ट ब्लॉग पण असू शकतो, कारण की मला अजूनपर्यंत कॅमेरा बरोबर इंटरॅक्शन करणं मला जमत नाही आहे. तर जे पण आता लग्नामधलं आता हळदीचं तर थोडासा भाग तुम्ही बघितलाच, आता लग्नाचा भाग जो काय असेल तो मी तसं शूट करून आपल्या ब्लॉगमध्ये दाखवेल. घ्यायला येईल ना नुसतं ते खालती कशी गेली गाडी शूटिंग चालू केलं एकतर लाईव्ह याच्यामध्ये गाडी दगडाखाली. हां मग आमचा नेहमी एक प्रश्न असतो कसं वाटतंय मला बोलतो मस्त मस्त हा जबरदस्त असंच राहिलं पाहिजे जबरदस्त. ते होते ते काय कॉमन आहे, कॉमन नाही बोलू शकत त्याला. तर आता ते काय बोलतात त्याला वैदिक पद्धत हा शब्द मला जमतच नाही. वैदिक खूप वेळ जातो त्यासाठी. का मी बोलवायला येऊ मी सांगतो का मला ते लागते घ्यायला नाही ना. अरे काय घ्यायला येणार का नाही. हॅलो हा शूट करत आहेत तुमच्यासाठी खास. शोभत भारी आहे हे भारी होत. चला चला आले आले मी उतरू का. नाही शूट करेल ना मी थोडंसं. थोडा बाहेर नाही दर्शन थोडं सर. हां थोडेसे पाठी बाहेर वन साइड बाहेर असं. हां 5-5 हजाराचे एन्व्हलप बनवले असेल ना. चलो आपण गाडी पार्क करायची. झालं तुझं काम. चला गाडी पार्क करायला कुठे सांगितलंय का. जागा नाही सांगितलं ना, कारण की सावळी शोध काय माहिती आहे ते फुलं आहेत ना ती साप तुझी अशी हे होऊन जाते. सावळी आपण बघूया ना. आपण हे हमको सावली वाला जगा दो ना. सावली वाला जगा. इकडे काय झालं जास्त गरमी. ए तुला कोणी यायला बोललं आता ओके आओ. हे सावळीवाली जागा द्या. इकडे ठेवू का. इकडे आहो ना अंदर आहो. अरे पण सावळी 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 सावली सावली 15 मिनिटं हे बघा सांभाळून. लागेल 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 त्या साईडला. अरे पण माझ्या हिशोबाने थांब मलाच जावं लागेल तुला सावळीसाठी जागा बघायला. थांब एक मिनिट. कशाला आहे माल फिरतो ना.
तिथून एवढं कोण बघते काय? तिकडे काय, इकडे एंट्रीवरती फोटोशूट चालू. बरे बरे. हॅलो. हां हां नाही, चालू आहे. उठली का? हॅलो. येस, आने दो. मामाने मुलीला यस सर, आने दो. एक येऊ द्या. सर नमस्कार सर. नमस्कार करा. नंतर कलीला नमस्कार भूमीला. नंतर पुष्पदेला नमस्कार करायचा. कर्मसाठी सूर्यदेवता नमस्कार करोमी. हातामध्ये अक्षर घ्यायच्या. आज्ञानात पारोणी मूर्तिमती आराध्य मोरेश्वरा. चिंतात्मेशदरी दुर्पावगे देशांतरा पाठवी. वीरंभागनायका गजुंका भक्ता बहुतोषवी. हठी सुबलोचक्रोजा अवनक्षरं समर्पयामि. हरि ओम. पूजनार्थे संपूजिता चित्रावे भगवती महासुरनदी. धातो जया गंडकी पूर्णा समुद्र सहिता सदा शुभ लग्न सावधान. शुभ लग्न सावधान. शुभ लग्न सावधान. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. जोरात पाठीमागे. चालू झालंय पण. यस आणि पाहिजे जास्त घाई लागलेली ना. कधी होईल. पाण्याचा फोटो घ्या पटकन. चला बरोबर. दोन सुवासिनी तेजवर मिळते. दोन सुवासिनी. मग फायनली खूप टायमानंतर व्लॉग शूट केला, एडिट केला आणि आता पोस्ट केला. आणि व्लॉग म्हणजे जसं मी अगोदर करत होतो तसं मला जमलंच नाही. म्हणजे जसं तुम्ही पूर्ण व्लॉग बघितला असेल, पूर्ण लग्नामध्येच मी असं कंटिन्यू शूट करत होता. बट ॲज अ व्लॉगिंग
नाहीच व्यवस्थित जमलं. बट ठीक आहे, प्रयत्न चालूच आहेत. म्हणजे जो मोठा गॅपसारखा पडला मला हा ब्लॉगिंगचा, तर काहीतरी नवीनच सारखं वाटलं मला. करायचं होतं बट नाही जमत होतं. बट स्टील मी ट्राय केलं आणि हा छोटासा व्लॉग बनवला. आता पुढे अजून इंटरेस्टिंग व्लॉग्स, म्हणजे आम्ही जाऊन आले आहेत ऑलरेडी, तर शूट पण केलेलं आहे, तर ते व्लॉग बघायला विसरू नका. हां, एडिटिंग त्याची पण चालू केलेली आहे मी. तर हा लग्नानंतर अजून 2 किंवा 3 व्लॉग्स तरी येणारच आहेत. कधी येतील म्हणजे एकदम पण लेट नाही, 1 वीकच्या गॅपमध्ये, कारण की एडिटिंगला थोडासा वेळ लागतो. म्हणजे जर आज संडे आहे, आज जर तुम्ही व्लॉग बघत आहात, तर 2-3 दिवस, 4 दिवस मॅक्स टू मॅक्स जो तुम्हाला नेक्स्ट नवीन मला व्लॉग बघायला भेटेल. ओके, तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि बघत राहा आपली मराठी फॅमिली.